नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. फॉर रेग्युलर अपडेट्स तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. सोबतच आपला टेलिग्राम चॅनल आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल. तिथून तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन होऊ शकता. जे काही आपले छोटे-मोठे अपडेट्स असतात, ते संपूर्ण आपण या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. तर चला सुरुवात करूया मित्रांनो. ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर बी-एम-सी रिलेटेड खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर आपल्याला माहीत आहे की बघा, बी-एम-सीची जाहिरात जी बृहन्मुंबई महानगरपालिका याची जाहिरात आलेली होती आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड काय म्हणतो उत्साहाचे वातावरण होते. जशी आपण जाहिरात बघितली, तर याच्यामध्ये बघा ही वेबसाईट आहे, याच्यावरून तुम्हाला फॉर्म पण भरता येईल. तर जशी जाहिरात आली, पण त्याच्यानंतरच कसं थोड्या वेळामध्ये जसं-जसं आपण याच्यामध्ये खाली-खाली गेलो, आधी आपण वॅकन्सी बघितल्या, भरपूर वॅकन्सी आहेत. सर्वांना म्हणजे बरं वाटलं, की खूप दिवसानंतर या वॅकन्सी येत आहेत एवढ्या. तर जवळपास 1846 म्हणजे जवळपास 2000 इथे वॅकन्सीज आहेत. आणि याच्यामध्ये आता फक्त जे पहिले याचं नाव लिपिक होतं, तर याचं फक्त आता चेंज करण्यात आलेलं आहे. कार्यकारी सहाय्यक असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. सोबतच आता जो थोडासा ग्रेड पे आहे याचा, म्हणजे जे पेमेंट असतं, त्याच्यामध्ये पण इथे वाढ झालेली आहे. आणि ग्रुप सीची पोस्ट आहे. तर ही पोस्ट आली आली होती मित्रांनो आणि सर्वांना बरं वाटलं होतं. पण याच्यामध्ये जसं-जसं आपण नंतर याची जे काही क्वालिफिकेशन बघायला गेलो, तर तेव्हा इथे क्वालिफिकेशनवरून खूप वाद झालेला आहे. तर याच्यावरती आता पण खूप आंदोलन वगैरे सुरू आहेत. तर त्याच्याबद्दल पण मी माहिती देणार. आता बघा ही कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्यासाठी जी अर्हता होती, त्याच्यामध्ये खुद आता म्हणजे याच्यामुळे खूप वाद निर्माण झालेले आहेत. तर इथे बघू शकता इतके टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, की विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा याच्यामुळे खूप कन्फ्युजनमध्ये गेलेले आहेत. तर इथे बघा जो मुद्दा महत्त्वाचा म्हणजे ज्याच्यामुळे वाद निर्माण होतोय, तो आहे की बघा इथे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम परीक्षात म्हणजे प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण असावा, ही एक अट आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा, उमेदवार जो आहे तो ग्रॅज्युएट असला पाहिजे. वाणिज्य, विज्ञान, कला किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% सहित उत्तीर्ण असावा. आता ठीक आहे 45% मिनिमम ठीक आहे यांनी इथे बोललं आहे. पण हे जे प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण असावा, असा जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी इथे काय डायरेक्ट इथे डिस्क्वालिफाय होणार आहे या अटीमुळे. आणि इथे बरेचसे विद्यार्थ्यांचं इथे नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे आता इथे मित्रांनो तुम्हाला प्रयत्न करायचे आहे आणि प्रयत्न कशाप्रकारे करू शकता ते पण मी ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे टायपिंग सर्टिफिकेट लागतं. ऑब्व्हियस आहे की क्लेरिकलची एक्झाम आहे तर याला टायपिंग लागत असते. टायपिंग इंग्लिश आपल्याला 30 पण इथे चालून जाईल. इथे टाईम दिलेला आहे. त्याच्यानंतर एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट ई-टी-सी. पण जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की 10वी पण तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि ग्रॅज्युएशनमध्ये पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास असलं पाहिजे. तर याच्यामुळे खूप गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजमधून तुमचे जे काही तुम्ही जिथून तुमचं शेवटचं एज्युकेशन झालेलं आहे, तिथून तुम्हाला लिहून आणायचं. इथे फॉर्मॅट दिलेला आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल, तिथे तुम्हाला एक फॉर्मॅट मिळेल. तो फॉर्मॅट भरून आता तुम्ही जर पुणे, मुंबईला किंवा पुणे, औरंगाबाद, संभाजीनगर इथे छत्रपती संभाजीनगर इथे शिकत असाल, तर तुम्हाला काय करायचं तुमच्या गावी जाऊन आता ती शाळा आणि ते कॉलेज पण अस्तित्वात आहे की नाही हा पण एक प्रश्न असू शकतो काही विद्यार्थ्यांसाठी. तर तिथे जाऊन तुम्हाला तो फॉर्मॅट भरून तिथे स्टॅम्प आणि सिग्नेचर घेऊन यायचं आहे. जे काही तुमचे तिथे मुख्याध्यापक असतील त्यांचं आणि मग सबमिट करायचं आहे. तर याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे खूप वेळखाऊ आहे आणि विद्यार्थ्यांचं पण पैसे आणि टाईम याच्यामध्ये खूप जाणार आहे. तर अशी अट कुठं कुठं पण नसते. इव्हन याचा अर्थ असा होतो की बघा ग्रॅज्युएट आणि जर 10th तुम्ही जर फेल असेल, तर याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही समोर जाऊन काहीच करू शकत नाही. तर ही जी अट आहे, ही सर्वसामान्यांसाठी खूपच अशी घातक अट आहे. त्याच्यामुळे याच्यावरती बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीजकडून किंवा जे काही आपल्या विविध संघटना आहेत, त्यांच्याकडून इथे विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. आता त्या विरोधाबद्दल पण आपण इथे बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला पण आपण वेळोवेळी आपण ट्विटर कॅम्पेन पण घेतलेला आहे. ट्विटरवरती पण आपण इथे सगळ्या पोस्ट टाकलेल्या आहेत. तर तुम्हाला पण ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे काय करायचं डायरेक्ट बी-एम-सीला तुम्ही डायरेक्ट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ईमेल करायचा की ह्या ज्या अटी आहेत त्या त्वरित रद्द करण्यात येऊन नवीन परिपत्रक काढण्यात यावे. कारण मित्रांनो तुम्ही बरेचसे विद्यार्थी या छोट्याशा अटीमुळे ते डिस्क्वालिफाईड होणार आहे. आणि नंतर आपण याच्याबद्दल बोलूया आता. नेक्स्ट जी आपली आता नेक्स्ट अपडेट आपल्याला हेच आहे की बघा इथे या बाबींवरती पेपरमध्ये पण बरीचशी आता
पेपरमध्ये पण याच्यावरती लेख यायला लागलेले आहेत. तर इथे बघा लिपिक पदभरतीबद्दल अटी इथे कायमच आहेत. तर ह्या ज्या अटी आहेत की फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्ही पास असलं पाहिजे. तर या अटीवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा इथे आक्षेप आहे आणि पेपरमध्ये पण हे न्यूज आलेले आहेत. इतर काही पॉलिटिकल पण स्टेटमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे. Twitterवरती पण आपलं कॅम्पेन आपण चालू असतं मित्रांनो. तुम्हाला पण Twitterच्या माध्यमातून आणि ईमेल करायचं आपल्याला जास्तीत जास्त BMCला, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही सर्व माहिती पोहोचली पाहिजे. तर फॉर्म भरासाठी सध्या घाई नका करू मित्रांनो. ज्यांचं जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाईड आहेत कॅन्डिडेट्स, त्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी म्हणजे वेल अँड गुड आहे. बट जे विद्यार्थी आता पण संभ्रमात आहेत त्यांनी काय करायचं, काही दिवस वाट बघा, कारण आता उपोषण पण सुरू आहे. आजची जी अपडेट देते तुम्हाला, तर काही विद्यार्थी संघटना आजपासून उपोषणाला बसतात या BMCच्या जाचक अटीविरुद्ध. त्याची पण माहिती मी तुम्हाला इथं देणार आहे आणि आपण पण वेळोवेळी Twitterच्या माध्यमातून पण इथे कॅम्पेन राबवत असतो. तर त्याच्यात पण तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे. तर नेक्स्ट झालं, हे एक झालं. त्याच्यानंतर दुसरं बघा, आता हे बघा, धनंजय शिंदे साहेब यांचं पण इथे ट्विट बघू शकता. BMC भरतीतील 1646 लिपिक भरती पद्धत बद्दल जी माहिती आहे, तर याच्याशी इथे बोलणं सुरू आहे आणि याच्यामध्ये आता काय अपडेट येतं, तर ते जशी अपडेट आली मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला इथे कळवण्यात येईल किंवा यूट्यूबवरती पण एक स्पेशल याच्यावरती व्हिडिओ टाकून देईल. तर आजची जी अपडेट आहे, तर आजची पण अपडेट मी तुम्हाला दाखवेल. आता इथे बघा, इथे पण लोकमत पेपरला पण हे आलेली आहे. लिपिक भरतीतील पदवीचा जाच पहिल्या प्रयत्नातच परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट रद्द करण्याची मागणी आता विविध स्तरावरून झालेली आहे. तर ही पण माहिती तुम्ही इथे आता व्हिडिओ पॉज करून बघू शकता, वाचू शकता. त्याच्यानंतर बघा, यशोमती ठाकूर आहेत मॅडम, यांचं पण इथे ट्विट आलेलं होतं. हेच मी तुम्हाला मगाशी दाखवलं आहे. तर या ज्या अटी आहे याच्याविरुद्ध आता सर्व स्तरांवरून इथे विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. सोबतच आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण ही आधी सर्वात आधी माहिती टाकलेली होती की फॉर्म भरणं, बघा फॉर्म भरण्यामध्ये किती तुम्हाला अडचणी येत आहेत. कॉलेजमधून जी पदवी झाली असेल, आता इथे बघा, ज्यांनी फॉर्म भरायचा आहे त्यांनी बघा, ज्यांच्याकडे फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे पास नाहीत विद्यार्थी, BMC क्लर्कचा ऑनलाईन फॉर्म भरताना हा फॉर्म सबमिट करायचा आहे. 10वीत जाऊन तुम्हाला काय करायचं, 10वीच्या शाळेतून किंवा ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकलात तिथून तो फॉर्म भरून तिथे स्टॅम्प घ्यायचा आहे. जर ती शाळा आणि कॉलेज बंद पडले असतील तर कुठून आणायचं. ऑलरेडी मी याच्यावरती बोललो, जर कॉलेज किंवा जर शाळा बंद झाल्या असतील तर विद्यार्थ्यांना खूप अडचणी येणार आहे. जाणून बुजून एवढा त्रास देणं बरोबर नव्हे. सरकार सुशिक्षित बेरोजगाराच्या जीवनाशी खेळत आहे. मुंबई मनपाने जाहिरातीत बदल करून शुद्धीपत्रक काढावे, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरायला लावू नका. जास्तीत जास्त ईमेल BMCला तुम्हाला काय करायचं आहे. याच्यामध्ये आपण ही माहिती पण आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली होती. आणखी आजची जी महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये बघा, आजचं पण तुम्हाला दाखवतो, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चलतो. याच्यामध्ये बघा, आता ही जी आहे आजची, तर हे सर आहेत आपले लक्ष्मीकांत कलबुर्गे सर, अध्यक्ष युवा रोजगार परिषद, यांचा नंबर आहे. तर इथे बघा यांनी काय अपडेट दिली आहे. आज दुपारी, आता जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तोपर्यंत दुपार झालेली असेल, म्हणजे त्याच्यानंतर दुपार होईल, तर म्हणजे आजचीच दुपार. तर आज दुपारी ठीक 2 वाजता जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्या कार्यालयासमोर, आता इथे बघा, BMCचे जे जाचक अटी आहेत त्या रद्द करण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आणि हे आंदोलनासाठी कोणतं आंदोलन आहे, अन्नदाग आंदोलन असणार आहे. तर जे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात त्यांनी 12 वाजता आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. तर जॉबसाठी मित्रांनो खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे BMC क्लर्क, आणि एवढ्या मोठ्या व्हॅकन्सी आहेत बघा. कॅटेगरी वाईज पण तुम्हाला इथे खूप चांगली संधी आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज चांगल्या जागा आहेत इथे, आणि टोटल 1846 जागा आहेत. आणि या जर जागा हातातून गेल्या तर मग विद्यार्थ्यांचं नुकसान इथे होऊ शकतं. तर ह्या ज्या अटी आहेत, कोणत्याच एक्झाममध्ये आजपर्यंत आपण बघितल्या नाही, आणि या अटी रद्द व्हाव्या यासाठी आता आंदोलन होणार आहे. सोबतच ही एक्झाम तुम्हाला माहीत आहे TCS घेणार आहे. याच्याबद्दल जर काही डाऊट असेल मित्रांनो ते पण तुम्ही इथे विचारू शकता. तर TCS, आणखी एक महत्त्वाची माहिती द्यायची तुम्हाला, जर TCSचे तुम्हाला जर पेपर पाहिजे असतील, ओल्ड जे पेपर झालेले आहेत, ज्या एक्झाम घेतलेल्या आहेत आपल्या TCS मार्फत, तलाठी असो की मग DMER असो, बऱ्याचशा एक्झाम झालेल्या आहेत. डिपार्टमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग, इथे ज्या एक्झाम झालेल्या आहेत TCS मार्फत, त्यांची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्या ग्रुपवरती पण मी वेळोवेळी शेअर केलेली आहे. पण जर तुम्हाला ती आता पण पाहिजे असेल, जर तुमच्याकडून डिलीट झाली असेल किंवा तुम्हाला ग्रुपमध्ये सापडत नसेल, तर तसं तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती येऊन मेसेज करा, मी तुम्हाला ती PDF प्रोव्हाइड करून देईल. तर सर्व PDF अवेलेबल होऊन जातील. TCSचा तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल, कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात, त्याच्यावरून तुम्हाला तुमचा स्टडी कंटिन्यू ठेवता येईल. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.